उमेश भारती सर इथे आलेले आहेत, तर आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया की ही संघटना कशाप्रकारे बदलापुरात किंवा महाराष्ट्रात कार्य करत आहेत, त्यांच्या संघटनेची उद्दिष्ट काय आहेत, कार्य काय आहेत आणि सर्वसामान्य नागरिकांना कशाप्रकारे आणि पोलिसांना त्याचा कशाप्रकारे फायदा होऊ शकतो. नमस्कार. मी महाराष्ट्र पोलीस बल संघटना ठाणे जिल्हा अध्यक्ष. गेल्या 8 वर्षापासून आम्ही महाराष्ट्र पोलीस बल संघटना चालवतो आहे आणि आमचे संस्थापक अध्यक्ष हे राहुल दुबा आहेत, जे बीडमध्ये असतात आणि हे महाराष्ट्र पोलीस बल संघटनेचे संस्थापक अध्यक्ष. महाराष्ट्र पोलीस बल संघटनेचे आतापर्यंत 8 लाखाच्या वरती संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 23 जिल्ह्यामध्ये ही संघटना कार्यरत आहे आणि 8 लाखाच्या वरती पदाधिकारी झालेले आहेत. आतापर्यंत ठाणे जिल्ह्यामध्ये हे 5,000च्या वरती सभासद आहेत आणि आता आज जी नियुक्ती झाली आहे ही बदलापूर शहरामध्ये नियुक्ती झालेली आहे आणि ही नियुक्ती म्हणजे पोलिसांच्या परिवारासाठी किंवा सामान्य माणसांच्या न्याय हक्कासाठी लढण्यासाठी ही संघटना काम करत होते. आज जी नियुक्ती झालेली आहे न्याय हक्कासाठी तुम्ही सांगितलेलं, तर पोलिसांच्या बाबतीत कोणते नवीन धोरण, कारण की बदलापूर पोलीस स्टेशन ही आमचं छोट्याशा खोपडीत आहे, बदलापूर पूर्व आणि बदलापूर पश्चिम, कारण की बदलापूर पश्चिम आणि बदलापूर पूर्वेतले बरेच पोलीस हे लांबून येतात, त्यांना राहण्याची व्यवस्था नाही. पहिले आमच्याकडे बदलापूर पोलिसांसाठी कॉलनी होती, आता ती सगळी धुळीला मिळालेली आहे. तर त्या संदर्भात तुम्ही काय सांगाल? आताच तुम्ही बघणार की 17 तारखेपासून माननीय आयुक्त आशुतोष डोंबरे साहेब यांचं सर्व पोलीस वसाहतमध्ये व्हिजिट होणार आहेत आणि पोलिसांना राहण्यासाठी घरं हे महाराष्ट्र पोलीस बल संघटने याच्या आधीही आम्ही निवेदन दिलेले आहेत की जेणेकरून जगाचं रक्षण करणारचं रक्षण करणार कोण, अशी परिस्थिती झालेली आहे. आणि आत्ताच्या परिस्थितीचं बघणार पूर्ण ठाणे जिल्ह्यामध्ये पोलीस वसाहतची दयनीय अवस्था झालेली आहे. कधी स्लॅब अंगावर पडतील काय होईल याचं काहीच आपण दक्षता घेऊ शकत नाही. त्यामुळे ह्या 17 तारखेपासून माननीय आशुतोष डोंबरे साहेब हे स्वतः सर्वे करणार आहेत आणि त्याच्यावरती पुढील निर्णय देणार आहे की पोलिसांना राहण्यासाठी घरं योग्य आहेत की अयोग्य आहेत. नसतील तर ते नवीन बांधण्याची भूमिका आम्ही महाराष्ट्र पोलीस बल संघटनेकडून करणार आहोत. धन्यवाद सर.